अगं कुठे होतीस आणि भिक्या कुठे आहे? लई दिवस झालं घरात पायच ठेवला नाही त्यानं. कामानिमित्त बाहेर गेली, येतीलच आता. कामानिमित्त का परत त्या साडीपाटाच्या नादाला लागलाय? माझ्या मनाला काय बरं वाटत नाही बघ. सासूबाई, तुम्हाला त्यांच्यावर विश्वासच नाही. काय बी झालं की दोष त्यांनाच. अगं दोष द्यायचा हेतू नाही बाई, पण त्याची जुनी सवय माहिती आहे ना मला, म्हणून काळजी वाटते ग. काळजी काही विश्वास नाही. त्यांनी किती बी बदलायचा प्रयत्न केला तरी तुमच्या नजरेत ते कायमच चुकलेले. माझा धनी एवढा घाम गाळत असत. अगं सुरेखा, असू नरेश, सर्व तयारी झालेली दिसते, परंतु एक गोष्ट आम्हाला समजली नाही. आपण नेमके कोणत्या मोहिमेवर निघाला आहात? गौतमी नदीच्या परिसरात तिथेच एक कुंड आहे. गरुड जेव्हा अमृत कुंभ घेऊन चालले होते तेव्हा त्यातले काही थेंब त्याच कुंडामध्ये पडले. सम्राज्ञी, आपला प्रवास तिथवर आहे. असुर नरेश, केवळ काही थेंबांनी काय साध्य होणार आहे? आपल्याला असुरिकेला पुन्हा जिवंत करायचे आणि त्यासाठी एवढे अमृत पुरेसे ठरेल? अमृताचा एक थेंब सुद्धा मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी पुरेसा असतो सम्राज्ञी. त्या थेंबामुळे असुरिका केवळ जिवंत होणार नाही तर ती अजरामर ठरेल. आणि तेवढ्यावर मी थांबणार नाही सम्राज्ञी. त्या अमृताच्या सहाय्याने संपूर्ण असुर कुळाला मी अमरत्व प्राप्त करून देईन. असुर नरेश, परंतु हे कसं शक्य आहे? केवळ काहीच थेंब आणि असुर कुळासाठी अमृत? होय सम्राज्ञी, आणि ही गोष्ट मी अद्याप दैत्य गुरूंनाही सांगितलेली नाही. दिती मातेच्या गुप्त कक्षात मला काही प्राचीन ग्रंथ सापडले. त्याच ग्रंथांमध्ये अमृताच्या थेंबांपासून नव्याने अमृत सिद्ध करण्याचा विधी आहे. असुर नरेश, खरंच असं घडू शकतं? आजपर्यंत त्या ग्रंथांमधील एकही विधी निष्फळ ठरलेला नाही. त्याच ग्रंथातील विधींच्या सहाय्याने मी षड्रिपूंवर विजय मिळवला. महीपती या माझ्या प्रतिरूपाला माझ्यापासून विलग केलं होतं. परंतु असुर नरेश, त्या दोन्हीही योजना त्या तुळजासमोर टिकल्या नाहीत. दोन्ही वेळेला योजना निष्फळ ठरल्या नव्हत्या किंवा तो विधी निष्फळ ठरला नव्हता. तुळजेने तिच्या शक्तीच्या बळावर आपला पराभव केला होता. पण यावेळी त्या विधींचा उपयोग तिच्यावर आघात करण्यासाठी नाही तर स्वतःला अधिक सामर्थ्यवान करण्यासाठी होणार आहे. एकदा अमृत आपल्या हाती आलं की त्यानंतर माझा प्रत्येक असुर अमर होईल, शक्तिशाली होईल. आणि मग तुळजेवरचा विजय केवळ औपचारिकता असेल. कोणत्या उपायानं युद्ध जिंकणं सोपं होणार आहे महिषासुरा? दैत्यगुरु, आपला प्रवास पुष्कळ लांबचा आहे. त्या प्रवासामध्ये आपल्याकडे खूप अवधी असेल. या प्रवासादरम्यान मी आपल्याला सर्व काही कथन करेन. आता आपण प्रवासाला निघावं, विलंब होतोय. असुर नरेश, असुर नरेश, विजय होऊनच परत या. आम्ही आपल्या विजयी वार्तेची वाट बघत आहोत. सम्राज्ञी, हा प्रवास अत्यंत मोठा आहे, कठीण आहे,
परंतु विश्वास ठेवा, यावेळी आम्ही रिक्त हस्तानी येणार नाही. परंतु दैत्यगुरु, आता किंतु परंतुला जागाच ठेवू नका. मी आपल्याला सांगितलं, प्रवासाच्या दरम्यान मी सर्व काही कथन करेन. निघूया.